नमस्कार, मी रुक्मिणी रेसिपीज अँड सॉंग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आज मी मिसळ बनवणार आहे। यासाठी कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, टोमॅटो बारीक कापून घ्यायचे, मटकीमध्ये पाणी घालून बटाटे आणि त्याला 2 वाफ घ्यायची आहे। त्यानंतर पाणी गरम करून घ्यायचे, 4 चमचे तेल घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे चांगले तडतडून करू द्यायचे। त्यानंतर कांदा टाकून त्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालायची, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला। कुकरला शिट्टी झालेली आहे। आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, हे बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते घालायचे। त्यानंतर वरून थोडे मीठ घालायचे व याला चांगले हलवून घ्यायचे। टोमॅटो गळण्यासाठी थोडे पाणी घालून त्याला वाफ घ्यायची। हे पहा, आपले बटाटे शिजलेले आहे, मटकी शिजलेली आहे। आता हे मिश्रण या कढईमध्ये घालायचे। हे पहा किती छान फोडणी बसली आहे। मिसळाची तर्री खूप आलेली आहे। यामध्ये थोडे पाणी गरम करून या मिसळ रस्स्यामध्ये घालायचे। हे पहा, आपली मटकी मिसळ तयार आहे। हे पाणी घालून उकळून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहे। हे आपली मिसळ तयार आहे। याच्यामध्ये बटाटा कुस्करून घ्यायचा, त्यानंतर फरसाण, त्यानंतर हा मटकीचा रस्सा, तरी अशी घेऊन त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, ही आपली मिसळ तयार झालेली आहे। ती सांगितल्याप्रमाणे करा, ती नक्कीच तुम्हाला आवडेल।